आंदोलन करत आहात, कशासाठी आंदोलन करत आहात, काय मागण्या आहेत आपल्या? छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रस्ता हा अनेक वर्षापासून अनेक लोकांनी निवेदन दिले. प्रशासन झोपलेलं आहे. प्रशासन त्याच्याबद्दल काहीच करत नाही. प्रशासनाला आम्ही दरवेळेस नाही म्हटलं की बा तुम्ही नाही आम्हाला रस्ता करून द्या. सीओ साहेब म्हणतात की आमच्याकडे फंड नाहीये, म्हणून आज हे भीक मागो आंदोलन आम्ही केलं. मुख्य रस्ता आहे, पाहिलं तर शहरातील जे महत्त्वाचे रस्ते नाहीत ते नगर परिषद कडून केल्या जात आहेत, मात्र हा मुख्य रस्ता असताना केल्या जात नाही. त्याबद्दल काय म्हणतात? याच्याबद्दल असं आहे की शासन म्हणतो का आमच्याकडे फंड उपलब्ध नाहीये. फंड उपलब्ध असतानाही त्यांनी शासनाने कोणत्या वेळेस हा रस्ता पूर्ण केला? काही कुंभात पूल आहे, एक मालपाणी म्हणून ठेकेदार आहे, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातला पूल केला होता. आज तो कुंभात आहे. हा पूल जर 5 वर्षात पण जीर्ण अवस्थेत येत आहे तर ते म्हणजे अशा प्रशासकीय असे जे ठेकेदार आहे, हे भ्रष्ट ठेकेदार यांच्यापासून हे रस्ते का बनवतात? यांच्याकडे दुसरे ठेकेदार नाही का? फक्त 10% कमिशनासाठी हे लोक फक्त असे ठेकेदार नेमतात जे ठेकेदार यांच्याकडूनच बोलतील व यांना काही विचारणी केल्या असताच हे उडवाउडीचे उत्तर देऊन त्या गोष्टी टाळतात. आता हे जे काही तुम्ही भीक मागून निधी जमा केलेला आहे याचं काय करणार हे आहात? नगर परिषद सीओला जमा करणार आम्ही, नगरपालिकेकडे आम्ही सुपूर्द करणार आणि नगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे आंदोलन आम्ही केलेले आहे. यात जनतेने आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. तरी आमची एकच मागणी आहे की येत्या काळात लवकरात लवकर प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ रस्ता मंजूर करून घेण्यात यावा, अन्यथा यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन करू, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल या भावनेने आम्ही सर्व धर्मीय सामाजिक कार्यकर्ते मिळून इथे जमलेले आहोत आणि हे भीक मागो आंदोलन करत आहोत. पालिकेजवळ रस्त्यासाठी निधी नाही आहे. गेल्या अनेक वर्षापासून वाशिममध्ये खड्डे रस्तेमुक्त झाले नाही आणि या रस्त्यामुळे अनेक लोकांना आजार झाले गंभीर. आज आम्ही सर्व समाजाच्या वतीने, सर्व नागरिकांच्या वतीने भीक मागो आंदोलन करून या वाशिम नगर परिषदेसाठी निधी उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही जनता करत आहोत. या वाशिम नगरपालिकेने अनेक वर्षाहून 4 वर्ष झाले प्रशासक लागलं तेव्हापासून हे रस्ते केले नाही. यांनी काय केलं? धनाढ्य पैशावाल्याच्या लेआउटमध्ये यांनी रस्ते टाकले, पण सामान्य गोरगरिबाचे रस्ते या वाशिम नगर परिषदेने केले नाही. याची खंत आम्हाला सर्व वाशिम नागरिकांना होत आहे. यांच्याजवळ निधी लेआउटमध्ये टाकायला निधी उपलब्ध आहे आणि आम्ही सामान्य कार्यकर्ते वाशिम नगर परिषदमध्ये गेलो, त्या ठिकाणी शिव आम्हाला म्हणतात की आमच्याकडे निधी उपलब्ध नाही आहे. हे खोटे आश्वासनं आमच्या जनतेला देत आहेत आणि याचा जो जनतेचा पैसा आहे, टॅक्सचा पैसा आहे, नफ निधीमध्ये जमा होतो, त्याचा दुरुपयोग करत आहेत, भ्रष्टाचार करत आहेत. याचा आमचा गंभीर आरोप आहे. या महाराष्ट्र सरकारने याची गंभीर दखल घेऊन या लोकांवर कारवाई केली पाहिजे आणि वाशिम शहरातले सर्व खड्डे रस्ते मुक्त झाले पाहिजे, अशी आमची सर्व समाज बांधवांच्या वतीने व सर्व समाज कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती आहे. खड्डे मुक्त झालेच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज अरे भीक द्या हो मायबाप, भीक द्या, भीक. या वाशिम नगर परिषदेसाठी भीक द्या मायबाप. आमच्या वाशिम मध्ये रस्ता मंत्री नितीन गडकरी म्हणतात की प्रत्येक शहराचा विकास होईल, रस्ते बनेल, पण इथल्या ठोकलेल्या या सरकारला कुठलाच रस्ता बनवण्याची वेळ आणि काळ मिळत नाही. तो रस्ता गेल्या 5 वर्षात 2 वेळा बनवला जातो आणि त्याच्यानंतर तो रस्ता सँक्शन होतो आणि म्हणतो का आता या रस्त्यासाठी निधी उपलब्ध नाही. हा निधी उपलब्ध कसा नाही? निधी उपलब्ध असतो, पण हा प्रशासकीय अधिकारी निधी